F10. तर आज आपण बघणार आहे तुमचा ग्रिड सिस्टीम हाऊ इट वर्क्स की CSSचं जे ग्रिड असतं ना, CSS ग्रिड ते काय असतं तुमचं वर्किंग लाईक वेब पेज बॉक्सेस म्हणजे काय, जसं इथं मी आता इमेज दावली तुम्हाला की प्रत्येक बॉक्स आहे ना तो ग्रिड असतो. जसं मी सांगितलं की ग्रिड लाईन असतो, तुमचा ग्रिड सेल असतो आणि ग्रिड सेल नंतर काय असतं, ग्रिड रो असतो, ग्रिड एरिया असतो. हे सगळं तुम्हाला बॉक्स थ्रू असतं. जसं तुमचं अख्खं वेब पेज आहे ना ते तुम्हाला बॉक्स थ्रू वापरायचं असतं. ते सगळं तुम्ही कसं अचीव करू शकता, तर ग्रिड वापरून करू शकता. तर हे तुमचं बेसिक असतं की ग्रिड लाईन कशाला असते की त्याला नंबरिंग पडतं. नंबरिंग कसं पडतं, 1 2 3 4 5 6 असं त्याला नंबरिंग पडतं. आणि तुम्ही असं एखादं वेब पेज तुम्ही बनवू शकता की इथं बघा तुमचा हेडर आहे. जसं मी काल बनवलेलं, पण मी हेडरमध्ये मेनू ठेवलं होतं. डायरेक्ट हेडरमध्ये तुमचा नॅवबार दिलेला. तुमचा हेडर मेनू असेल, हिरो असेल, इथं मेन आणि इथं इमेज वगैरे एक्स्ट्रा सेक्शन आणि इथं बॅनर असं तुमचा फुटर असतो बॅनरच्या जागी. असं तुम्ही बनवू शकता. टॅबलेटवर तुम्ही केल्यावरती असा व्ह्यू दिसला पाहिजे, मोबाईलवर तुमचा असा व्ह्यू दिसला पाहिजे, असं एक बेसिक स्ट्रक्चर असतं. तर CSS बॅच 2 त्याच्यात जरा थिअरी लिहू आपण थोडी. थिअरी काय आहे, रोज असतात त्याच्यात. तुम्हाला रोज अँड कॉलम्स COLUMNS आणि तुमचा ग्रिड असतो ना तो इज इक्वल टू 2 डायमेन्शनल लेआउट सिस्टीम. जसं सांगितलं की आपण काल काय बघितलं, फ्लेक्स बॉक्स बघितला. तर फ्लेक्स बॉक्स काय असतो की तुमचा वन करू शकतो. एक तर तुम्ही तर रो वापरू शकता किंवा कॉलम तर कॉलम वापरू शकता. तसं ग्रिडला नाही. ग्रिडला तुम्ही ॲट अ टाइम तुम्ही रो पण वापरू शकता आणि कॉलम पण वापरू शकता. ओके. तर त्याचा बेसिक सिंटॅक्स काय आहे की तुमचा जर डिस्प्ले ग्रिड दिलं, प्रॉपर्टी काय त्याची, डिस्प्ले कोलन ग्रिड GRID. तर तो काय होतो, तुमचा कंटेनर बनतो. आणि त्याच्यात जसं सांगितलं की मी पॅरेंट चाइल्ड रिलेशन इट वर्किंग पॅरेंट चाइल्ड रिलेशन आणि त्याच्यातल्या ज्या प्रॉपर्टी असतात त्या काय असतात, तुम्हाला ग्रिड आयटम्स ते चाइल्ड असतात. असा त्याचा बेसिक सिंटॅक्स आहे. सेशन नंबर 7 8 SESSION 8 ओपन विथ VS कोड. एकच सेकंड. याला बेसिक सिंटॅक्स टाकू. बेसिक SYNTAX.HTML. आणि आज आपण जरा याचा मॉडर्न वे वापरू. Ctrl+A+C आणि notes.txt. ओके. आता नोट्स आपण VS कोडमध्येच लिहिणार आहे. तुमच्या प्रत्येक वेळेस तुमचा हा नोटपॅड ओपन करायची गरज नाही. नोट्स नाही तर काय येईल, F2 नोट्स नाही मी टाकत इथं, सेशन टाकतो ना, सेशन 8.txt. आता याच्यात पॅरेंट लागेल आपल्याला, तर त्याला काय टाकू आपण, डॉट कंटेनर. आणि त्या पॅरेंटच्या आतमध्ये डॉट आयटम इंटू 4 होईल. आता त्याला आपण नाव काय टाकू,
बॉक्स तर सगळ्याला सेम राहणार आहे. बॉक्स 1 2 3 आणि 4. इथं स्टाईल टॅगमध्ये तुमचा जो .contai कंटेनर आहे त्या कंटेनरमध्ये डिस्प्ले ग्रिड GRID आणि याचा बॅकग्राऊंड कलर कोणता देऊ हे सारखं आपण वरचे वापरतोय जरा खालचा ह्यो एक कॅडेट ब्ल्यू. ओके, कॅडेट ब्ल्यू प्रॉपर्टी लक्षात ठेवली पाहिजे. डॉट आयटम .item आणि या आयटममध्ये बॅकग्राऊंड कलर कोरल ठेव आणि त्याचं पॅडिंग देऊ. पॅडिंग 20 पिक्सेल सेव्ह केलं. आणि अजून काय देऊ, त्याला बॉर्डर पण देऊ. बॉर्डर 1 पिक्सेल. सॉलिड नको आहे आपल्याला. आपल्याला काय पाहिजे, डॉटेड आणि ब्लॅक. ओके, आणि गोलाय. तर झाला तुमचा हा बॉक्स झाला की पॅरेंट कंटेनरमध्ये तुमचा प्रत्येक बॉक्स काय झाला 1 1 1 2 3 4 असा तुमचा बेसिक आहे. पण तो अप्लाय कसा झाला तुमचा ग्रिड सिस्टीममध्ये अप्लाय झाला. ओके, तर आता कॉलम आपल्याला पाहिजे. तर कॉलम सिस्टीम वापरायची आपण पहिल्यांदा. की नोटपॅड नाही नको, इथंच लिहायचं आपल्याला विसरत आहे. तर COLU जर आपल्याला कॉलम सिस्टीम वापरायची असेल तर त्याची प्रॉपर्टी कोणती आहे, ग्रिड टेम्पलेट. इथं स्लॅश येईल टेम्पलेट कॉलम्स आणि इथं येणार आहे तुमच्या व्हॅल्यू. ओके, आता ही प्रॉपर्टी कसे वापरायचे, तर पॅरेंटला वापरायला लागणार. का तर पॅरेंट ठरवणार की ते आतले जे चाइल्ड आहेत ते कसे वर्किंग झाले पाहिजेत. तर ग्रिड टेम्पलेट कॉलम्स 200 पिक्सेल. नेक्स्ट आपण काय करू, 200 पिक्सेल 2 देऊ. मग त्याचं वर्किंग बघू. ओके, तर त्यानं काय केलं बघा, उभे तुमचे 2 कॉलम घेतले, 1 आणि 2. राईट. आता मला काय पाहिजे, इथं 4 कॉलम पाहिजेत. परत इथं मी काय करणार, 3 नंबरचा कॉलम आहे तुम्हाला 150 पिक्सेल. आला का तुमचा 1 2 3 कॉलम झाले. आणि हा तिसऱ्या नंबरचा कॉलम आहे तर मी त्याची तेवढी विड्थ घेतली. इथं अजून काय करतो मी, इथं 200 पिक्सेलचा अजून एक कॉलम पाहिजे. आला का तुमचा टोटल हाईटच्या त्यानं 200 पिक्सेल. हा सेकंड कॉलम, थर्ड कॉलम आणि फोर्थ कॉलम इथं मी दिला परत 200 पिक्सेल. तर त्यानं काय केलंय, 5 नंबरचा कॉलम घेतलाय पण त्याच्याकडे आहे ना 5 नंबरचा डिव नाही. तर मी काय करतो, इथं कॉपी करतो आणि 5 नंबरचा डिव केला. आला का तुमचा 5 कॉलम घेतले, 5 कॉलम आले. प्रत्येक कॉलमला हाईट विड्थ कशी घेतली, पॅरेंट ठरवणार की मी चाइल्डला किती विड्थ देणार तशा टाईपमध्ये. आणि चाइल्डचा जेवढा कंटेंट आहे ना तो तेवढ्या विड्थमध्येच तो कॉलम वाईज डिवायडेड झाला. आणि बाकीची जी विड्थ आहे ना ती इथं बाय डिफॉल्ट त्यानं घेतली. असा तुमचा पॅरेंट वर्किंग होतो. ओके, जेवढे तुम्हाला जी फिक्स विड्थ असते ना की मला पहिल्या कॉलमची जी विड्थ आहे ती 100 पाहिजे, दुसऱ्या कॉलमची 200 पाहिजे, तिसऱ्या कॉलमची 10च पाहिजे, 20च पाहिजे, तुम्ही देऊ शकता. जी शेवटला राहते ना ती शेवटला बाय डिफॉल्ट ॲटोमॅटिकली ती शेवटच्या ह्याची विड्थ राहते. तिथं तुमचा चाइल्डमधला पण बसत नाही अशा टाईपमध्ये. इथं आपण काय करू, 6 करू. ओके, जसं मी सांगितलं शेवटच्या त्यानं विड्थ घेतली पण शेवटला इथं इथं यायला पाहिजे होतं ना, पण त्यानं तसं नाही केलं. अगोदर आपण पॅरेंटला काय डिक्लेअर केलं की मला फक्त 5च चिल्ड्रन आहेत आणि त्या 5 चिल्ड्रन प्रत्येकाला एवढी एवढी कॉलमची हाईट दे. तर त्यानं एवढी एवढी हाईट दिली. आणि जो 6व्या जी मोकळी स्पेस आहे ना त्यानं मोकळी ठेवली, पण तिथं 6व्या चिल्ड्रनला त्यानं
जागा नाही दिली, तुमचा 6वा चिल्ड्रन नवीन लाईनला चालू झाला, असं त्याचं कॉलमचं वर्किंग आहे. ओके. अजून काय असतं की सपोज आपल्याला काय करायचं आहे की हे 6 पण चिल्ड्रन आहेत ना, हे 6, ते ह्या 6च्या 6 चिल्ड्रनला इक्वल स्पेस भेटली पाहिजे. जसं मी सांगितलं इक्वल स्पेस, तर कालचा क्वेश्चन होता की एफ आर कधी वापरायचा. एफ आर एफ आर इज इक्वल टू, त्याला आपण काय सांगतो, फ्रॅक्शन ऑफ स्पेस किंवा फ्रॅक्शन त्याचा बहुतेक एफ आर म्हणजे फ्रॅक्शनच असतं. ए व्ही ए अवेलेबल स्पेस, जेवढी स्पेस आहे ना तेवढ्या तुम्ही एफ आर होतं. एफ आर इज मोस्टली युज्ड फॉर रिस्पॉन्सिव्ह. ओके. तर एफ आर कशासाठी वापरते, तुम्हाला रिस्पॉन्सिव्हसाठी वापरतात. कंट्रोल ए सी इथं एफ आर डॉट एच टी एम एल. तर हे आम्ही प्रॉपर्टी आहेत ना, याच्या जागी काय करतो, 1 एफ आर 1 एफ आर आणि 1 एफ आर, 3च प्रॉपर्टी दिल्यात. सेव्ह केलं आणि तुमचा एच टी एम एलचा पेज लोड केला पाहिजे ना, हे पेज. ओके. तर त्यानं काय केलं बघा, तुमचे जे 3 बॉक्स आहेत ना त्याला 3 बॉक्समध्ये डिवाइड केलं आणि इक्वल केलं. इक्वली जसं मी सांगितलं तुम्हाला, त्यानं इक्वल आहे. जेवढा तुमचा कंटेंट श्रिंक होईल ना, ते 3 बॉक्स ॲज इट इज राहणार आहेत. आहेत का तुमचे 3 बॉक्स ॲज इट इज, ते 3च बॉक्स राहणार आहेत. म्हणजे जेवढे पण तुम्ही इथं आहे ना, आता मी 7 नंबरचा डिओ दिला. अरे हा चार्जरला काय झालं. ओके. तर इथं 7 करतो, सेव्ह केलं. एकच सेकंड. हां, तर 7 नंबरचा बघा झाला तुमचा, आला का 7 नंबरचा. आता ही जी प्रॉपर्टी आपण कोरल दिले, का दिले तर पॅरेंटचा जो आपण बॅकग्राऊंड कलर आहे ना तो कॅडेड ब्ल्यू दिला. त्याला जर कमेंट मारली तर आहे का तुमचे 7च रो, त्यानं 7च तुमचे जे बॉक्स आहेत ते त्यानं घेतले. इथं मी जर 8वा दिला तर इथं 8. तर त्यानं काय केलं, 3 मध्येच त्यानं डिवायडेशन 3 मध्येच करणार. जेवढे पण तुमचे इथं चाइल्ड जेवढे पण वाढवचे ना, इथं पॅराग्राफ वाढवला काय पण वाढवलं ना, ते तेवढे टॅग तिथं घेणार तो. इथं पॅराग्राफ टॅग लोरेम 10. ओके. आता या पॅराग्राफला आपण काय करू, कलर देऊ थोडा. पॅराग्राफ त्याचा बॅकग्राऊंड कलर, बॅकग्राऊंड ए सी के. ओके. बॅकग्राऊंड कलर ते पॅराग्राफचा घेतला. पॅराग्राफने एवढा कामात घेतला की त्याला विड्थ भेटली नाही. आता ह्याची विड्थ आहे ना ह्या बॉक्सची, आपल्या डिवची, ते डिवची बाय डिफॉल्ट विड्थ तेवढी आहे. हाईट हाईट बाय डिफॉल्ट एवढी विड्थ आहे. आता या पॅराग्राफची हाईट तेवढी आहे, त्यामुळं अजून काय राहिलं माहिती आहे का, त्याचं पॅडिंग याला पण 20 पिक्सेल देऊ म्हणजे वाढेल. पॅराग्राफनं त्याला ओव्हरलॅप केलं. ओव्हरलॅप आपल्याला नको आहे. तर आयटम्स राहू दे, एवढं काय नाही. त्याला मग आपण काय करू शकतो, नको, हे लेस व्हायला लागलंय. आहे तेवढंच त्यानं दिलं. तर असं त्याचं वर्किंग आहे. इथं जर मी अजून एक पॅराग्राफ घेतला, ओके, तर तो पॅराग्राफ काय झाला, नेक्स्ट लाईनला आणला. आता जर मी 1 एफ आरच्या इथं आहे ना, अजून एक 1 एफ आर घेतला, तर काय झालं बघा, त्यानं 4 कॉलममध्ये डिवायडेशन केलं. पण मला आता तसं नको आहे. 1 एफ आर झाला तुमचा, पण हा जो 3 नंबरचा कॉलम आहे ना, तू काय कर, तू 2 एफ आर घे. तर बघा 4 कॉलम डिवायडेशन केले, पण हा वाला एक कंट्रोल क्यू करतो किंवा याचं इनबिल्ट वापरू आपण, की हा वाला एक झाला. हा तुमचा जेवढा आहे ना, हा 2 बॉक्सचा,
तेवढा सण ह्या 3 नंबरचा घेतला का तर आपण 2FR केलं. जरी तुम्ही 3FR केलं ना तर हा वाला तुमचा आहे ना बॉक्स तेवढी तो साईज घेणार आहे. 3FR केल्यानंतर जेवढा तुमचा व्ह्यू पोर्ट असेल त्याच्यात डिवायडेशन इक्वलमध्ये तो भाग पडतो FR फ्रॅक्शन. ओके क्लिअर ड्रॉइंग्स की कॉलम झाल्यानंतर तुमचा तो रोला काय येणार तुमचं ग्रीड टेम्पलेट TEMPLATE आणि इथं येणार आहे तुमचा ॲज इट इज. इथं कोलन येणार आणि इथं तुमची व्हॅल्यू येणार आणि सेम याला आपण FR वापरू शकतो आणि जर आपल्याला कस्टम पाहिजे असेल ते पण वापरू शकतो. इथं काय करू रो टेम्पलेट .html Ctrl+V. आता मी काय करणार हा जो चाइल्ड आहे ना चाइल्डवाला त्या चाइल्डला मी फक्त चेंज करणार आहे आणि हे पॅराग्राफ मला नको आहेत. जरा इरिटेट झालं थोडं. ओके दोन्हीचे पण पॅराग्राफ नको. अजून काय करू पॅराग्राफ नको मला CSS मध्ये पण हे पॅराग्राफ प्रॉपर्टी नको. हा पॅरेंटला मी मिनिमाइज करतो आणि हे पॅरेंट चाइल्ड आहेत ना आता त्याच्यात मला अप्लाय करायचं आहे. ओके तर मी काय करणार आहे इथं तुमचा ग्रीड टेम्पलेट कॉलम. आता कॉलमला मी काय करणार की 1FRचं तो 3 कॉलम कर म्हणजे किती झालं 33% झालं. 33 × 3 99 पॉईंट काहीतरी येईल आणि यातच ग्रीड टेम्पलेट रोज. आता मला रो किती पाहिजे त्या की 100 पिक्सेलचा आणि 150 पिक्सेल अशा 2 रो पाहिजे त्या. ओके तर गोलाव केल्यानंतर बघा की आता बघा त्यानं काय केलं हा तुमची एक रो झाली. किती पिक्सेलची झाली एक रो तर 100 पिक्सेलची एक रो झाली राईट. नेक्स्ट रो बघा 150 पिक्सेलचे आहे का आणि नेक्स्ट आहे इथं जर मी दिलं 3 नंबरची रो आहे ना ती 10 पिक्सेलची कर. ओके तर आली का तुमची जो 3 नंबरची रो आहे ती 10 पिक्सेलची आली राईट. बरोबर आहे. आता मला काय पाहिजे अजून काय करू शकतो यात इथं मी 400 पिक्सेल पण करू शकतो की पहिली रो आहे ती 400 पिक्सेल कर. इथं 1FRच्या जागी काय करू शकतो 2 इक्वलमध्ये पार्ट कर आणि इथं 100 पिक्सेलची जी लास्ट आहे ती कर. आला का तुमचा जो 3 नंबरचा आहे ना तो 100 पिक्सेल घेतला आणि राहिलेल्या व्ह्यू पोर्टमध्ये त्यानं 2 कॉलम डिवायडेड केले. असा तुमचा आता ॲट अ टाइम तुम्ही रो पण वापरू शकता तुम्ही कॉलम पण वापरू शकता. प्रत्येक बॉक्सला आहे ना तुम्ही इंडिव्हिज्युअली तुम्हाला तो बॉक्स कुठं पाहिजे किती आकाराचा पाहिजे प्रत्येक तुम्ही असं वापरू शकता रो आणि कॉलम वापरून. आता त्याच्या सब प्रॉपर्टी अजून काय काय असतात की तुम्हाला आता गॅप वापरायचे आहे राईट. तर मला काय पाहिजे याच्यामध्ये आहे ना तो गॅप आहे किती देऊ 20 पिक्सेलचा देऊ प्रत्येक कॉलम आणि ह्याच्यामध्ये. आला का तुमचा कॉलम आणि रोच्या मध्ये 20 पिक्सेलचा गॅप आला. नेक्स्ट काय असतं तुमचा जर मला फक्त आहे ना इथं कमेंट टाकतो मी याला आणि याला रो गॅप पाहिजे. रो गॅप मला पाहिजे 10 पिक्सेलचा. सेव्ह केला तर बघा तुमच्या रो मध्ये आडव्या असतो रोच्या मध्ये तुम्हाला गॅप भेटला. इथं मला काय पाहिजे इंडिव्हिज्युअली कॉलम गॅप पाहिजे. कॉलम COLUM गॅप इथं 40 पिक्सेलचा मला गॅप पाहिजे आहे. आला का तुमचा रो मध्ये 20 पिक्सेल आणि कॉलम मध्ये 40 पिक्सेल असा तुमचा रो आणि कॉलम चालू करतो. रो वापरू शकता ROW कॉलम अंडर JP आणि रो गॅप अशा तुम्ही ह्या 3 प्रॉपर्टी प्रत्येकाला वापरू शकता. ओके आता नेक्स्ट काय आहे इथपर्यंत समजलं काय की तुम्हाला कॉलम सिस्टीम आणि रो सिस्टीम तुम्हाला कशी करायची. आता कटला कंटेंट तुम्हाला कुठं न्यायचं आहे ना ते अजून आपल्याला जायचं आहे त्या स्टेपपर्यंत जायचं आहे कळलं. आता काय बघायचं आपल्याला की आता याचा शॉर्ट हँड याचा शॉर्ट हँड कसा वापरायचा
ओके 6 कॉलम आहेत यात. आणि हे मी कमेंटपेक्षा डिलीटच करून टाकतो ना. त्याला शॉर्ट हँड कसं करायचा, तर मला ग्रेड टेम्पलेट कॉलम आहेत राईट. आता ही रिपीट प्रॉपर्टी आहे ना, ही रिपीट, तर तो रिपीट कर. ओके कुठे गेला तुमची रिपीट प्रॉपर्टी, REPAT, पहिली व्हॅल्यू असती आणि कॉमा दुसरी व्हॅल्यू. तर पहिल्या व्हॅल्यूत काय असतं, हाव मेनी टाइम्स म्हणजे किती वेळा ते रिपीट झालं पाहिजे. आणि दुसरी असते की त्याची साईज और FR देऊ शकता तुम्ही, साईज और FR. आता कसं साईज और FR म्हणजे काय, की मला रिपीट कर 4 वेळा, तो रिपीट कर. ओके म्हणजे तू 4 कॉलममध्ये डिवायडेशन कर आणि तो किती साईजने डिवाइड कर, तर तू FR नको 200 पिक्सेल करू पहिल्यांदा आणि नंतर FR आपण वापरू. ओके तर आला का तुमचा. जसं मी सांगितलं की तू किती कॉलममध्ये डिवाइड कर आणि किती पिक्सेलमध्ये डिवाइड कर. प्रत्येक पिक्सेल आहे ना हा 200 पिक्सेलचा एक कॉलम आहे, तर त्यानं 4 भाग केलं. इथं जर मी टाकलं 7, तर तो काय करणार, 7च्या 7 कॉलम आहेत ना 200 पिक्सेलचं करणार. इथं जर मी टाकलं 10, तर तो काय करणार, इथं 10 कॉलम 200 पिक्सेलचं करणार. अशा टाईपमध्ये इथे 4 टाकलं. आणि मला अजून काय पाहिजे की इथं 50 पिक्सेलमध्ये कर, 2 कर. आणि काय कर, तू कॉलम नको करूस, तू रो कर. ओके आल्या का तुमच्या रो आहेत त्या. इथं बघा ज्या रो आहेत ना त्यानं 2 मध्ये डिवाइड केल्या. ओके रो 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 आता ते कॉलम वाईजच घेणार. रो आता ह्याला कसं वापरू शकतो, 2FR करू का म्हणजे कळेल. किंवा याला मी कमेंट करतो. ओके आता ते तुमचं रोला ते कळणारच नाही रिपीट कसं करायचं ते. तुम्ही कॉलमला तर वापरा. रोचं सिनारिओ त्याला वेगळा भरपूर आहे, मग त्याला चाइल्डमध्ये भरपूर प्रॉपर्टी वापरायला लागतील. त्यावेळेस तुम्हाला रो कसा डिवाइड होतोय ना इक्वली ते तुम्हाला कळेल. ओके असं त्याचं वर्किंग आहे. आता आपल्याला त्याच्या पुढं काय जायचं, हे शॉर्टकटच्या पुढं तुमचा झाला शॉर्टकट की हाऊ मेनी टाइम्स रिपीट प्रॉपर्टी वापरून कसं करायचं आहे, की मला इंडिव्हिज्युअली बॉक्स मोठा करायचा आहे. तर ग्रीड व्हेन individually column or row big size increase म्हणजे आपल्याला एक त्याचा साईज काहीतरी इन्क्रीज करायचा आहे. तर आपल्याला एक प्रॉपर्टी असते की बॉक्स बिग बॉक्स करू आपण काहीतरी नाव, बिग बॉक्स डॉट HTML. आणि या बिग बॉक्सला प्रॉपर्टी देऊ, काय देऊ, डॉट कंटेनर. ओके आणि या कंटेनरमध्ये आयटम इंटू 3 घेऊ. आणि अरे इथं INR इंटू 3 आणि हा जो आहे आयटम बॉक्स करू. याला काय नाव देऊ, बिग करू. आणि याला नाव देऊ स्मॉल. आणि याला पण नाव देऊ स्मॉल. स्टाईलमध्ये डॉट
कंटेनर. आणि या कंटेनरला काय वापरायला लागेल आपल्याला, डिस्प्ले ग्रिड. ग्रिड केल्यानंतर आपल्याला कॉलम, डिस्प्ले सॉरी डिस्प्ले नाही येणार इथं, ग्रिड टेम्पलेट कॉलम्स. रिपीट कर, रिपीट किती न कर, 3, 1 FR, म्हणजे प्रत्येकी इक्वली डिवायडेशन कर. आणि अजून काय करू शकतो, याला आपण गॅप पण देऊ, गॅप 10 पिक्सेल देऊ. आणि आता तुमच्या आयटमची वारी, डॉट ITEM. या आयटमला बॅकग्राऊंड कलर, आणि इथं काय करू, याला पण बॅकग्राऊंड कलर देऊ ना सगळ्यालाच. बॅकग्राऊंड कलर ॲक्वा ठेवू. या पॅडिंग 20 पिक्सेल कसं दिसतंय ते बघू इथे. आता मग इंडिव्हिज्युअली आपण त्याला ॲक्सेस करू. ओके, तर सम हा वाला बिग आहे, स्मॉल आहे, आणि हा स्मॉल आहे. तर मला जो बॉक्स आहे, डॉट बॉक्स, या बॉक्सला ग्रिड कॉलम 1/3 केलं, आणि बॅकग्राऊंड कलर आहे तो ऑरेंज केला. ओके, तर त्यानं काय केलं बघा, की अख्खा जो तुमचा 2 न मोठा झाला. म्हणजे काय झालं, आपण 3 FR केलेलं ना, 3 मध्ये 3 FR केलं, पण हा कॉलम आहे ना 2 याची जागा घेतली. हा जे 2 डिव आहेत ना, या 2 डिवची जागा कोणी घेतली, तुमच्या बिगने घेतली. कशी काय घेतली, तर याला आपण काय दिलं, 1/3. इथं जर 2/3 दिलं, तर बघा तो तुमचा बिग आहे ना, तर हो सरकला उजव्या साईडला. म्हणजे काय झालं, 3 पैकी तुमचा जो बिग आहे ना तो इथं आला, तुमच्या 2 नंबरच्या ह्याच्यात आला. याला जर 3/3 केलं, तर तुमचा बिग आहे तो उजव्या साईडला आला. असं त्याची पोझिशन पण करू शकते, आणि तुम्ही त्याची साईज इंडिव्हिज्युअली वाढली. त्याची साईज आपण बघूया. आता हा ग्रेड आहे का तुमचा, 1, 2, 3 आणि 4, -1, 2, 3. असं त्याचं वर्किंग आहे, की त्याला कुठल्या पोझिशनला न्यायचं आहे ना, त्यासाठी आपण करू शकतो. किंवा त्याची साईज वाढवायसाठी तो 1 टाकलं की त्या काय करतोय, 2 याची साईज घेतली त्यानं. ओके, असं त्याचं वर्किंग आहे. जर मी याच्या जागी ग्रेड रो वापरली आणि 2/3 केला. ओके, तर तुमचा जो बिग आहे ना, बिग, तर तो कुठं आला बघा, वरती होता तो खाली आला. का, तर त्याची पोझिशन झाली. आता याची पोझिशन कशी असते ते पण सांगतो, की तुम्हाला एक इमेज दावलेली ना मी, कुठे गेली तरी ती इमेज, हा वाली नाही, हा वाली. ओके, तर आता नीट लक्ष द्या, ही वाली इमेज. आता प्रॉपर्टी आपण कुठली वापरल्या, की तुमचा जो कॉलम आहे, आता इथं तुमचा जो ग्रिड कॉलम आहे, तर त्याची स्टार्टिंग पोझिशन आणि एंडिंग पोझिशन कुठली झाली पाहिजे, 1 पासून 3 पर्यंत. ओके, कोणता वाला, हा जो कॉलम आहे त्याची स्टार्टिंग पोझिशन 1 झाली पाहिजे आणि एंडिंग पोझिशन 3 झाली पाहिजे. तर याची स्टार्टिंग पोझिशन कोणती आहे बघा, ही 1 वाली, आणि एंड कुठं झाला पाहिजे, तर हा वाला. कॉलम कसा वर्क करतो, व्हर्टिकली उभा वर्क करतो, उभा. ओके, तुमचा वाय ॲक्सिस. आणि मी काय केलं, त्याला 1 ते 3 मध्ये घेतो. कुठे गेला आहे का तुमचा बिग, 1 ते 3 मध्ये आला, आणि मला रो मध्ये त्याची पोझिशन कुठं पाहिजे, 2 आणि 3. आता इथे लक्ष द्या, त्या इमेजकडे लक्ष द्या, की ह्या बाकीचे इमेजेस नको आहेत, तर त्या डिलीट करतो. तर ह्या इमेज आणि हे बॅकग्राऊंड. ओके, तर त्याची रो जी आहे, रो मला किती पाहिजे, 2 आणि 3. तर माझा कंटेंट बघा, जो बिग होता 1 नंबरला, तो कुठं झाला, 2 आणि 3 नंबरमध्ये. असं तुम्ही आता वर्किंग करू शकता. आता मला काय पाहिजे,
की याला तर प्रत्येकाला नावं वेगवेगळे देऊ. स्मॉल 1 नंबर टाकू, TWO. याला साईज इन्क्रीज, किंवा याला साईज इन्क्रीज म्हणण्यापेक्षा आहे ना मूविंग, कॉलमवर मूविंग किंवा रो मूविंग. तर कुठली प्रॉपर्टी वापरायची आहे? इनसाइड ऑफ चाइल्ड एलिमेंटला आमची ह्या प्रॉपर्टी वापरायच्या आहेत. Ctrl+C, Ctrl+V, आणि याला काय आहे? स्टार्ट कॉमा एंड. तर येणार आहे तुमचं स्टार्ट कॉमा एंड अँड ऑल्सो लाईक गेटरीडला ह्याला मी काय बोललेलं? याला ग्रिड लाईन इट्स वर्किंग अँड ऑल्सो IT इज वर्किंग इन लाईन सिस्टीम. ओके. आता हे जे तुम्हाला आलंय ना ह्याच्यावरती राईट क्लिक केल्यानंतर इन्स्पेक्ट ऑप्शन, आणि इन्स्पेक्ट केल्यानंतर आहे ना तुमची जी बॉडी आहे ना त्याला जोपर्यंत तुम्ही ही ग्रिड वापरत नाही ना प्रॉपर्टी, तर त्या ग्रिडलाच तुम्हाला हे बघा भेटतं 1 2 3 आणि -1. 2 3 इथं -4 आले, -3 -2 -1, हा तुमचा -1 आहे. हे तुम्हाला हा ग्रिड सिस्टीममध्ये समजले पाहिजे की तुमचं वर्किंग कसं चालतं. ओके. ज्यावेळेस तुम्ही कॉलम वापरणार आहे ना तर कॉलमचं नंबरिंग बघायचं 1 2 3 आणि -1. आता कॉलमचा हा -1, हा -2 -3 -4, रोचा हा 1 हा 2 हा 3, इकडे रोचं काय येणार आहे? -1 -2 -3. असं तुमचं रोज ओपन होणार आहे. जसं मी सांगितलेलं हे जरा हेवी होणार आहे तुम्हाला पचायला. हे रिपीट तुम्हाला लेक्चर ऐकायला लागणार आहे आणि ट्राय करायला लागणार आहे. आता मला काय पाहिजे, कुठे गेला हा वाला, सेव्ह केला. हा काय झाला 1 नंबरचा आपण 3 नंबरला आणला. हा 2 नंबरचा आहे ना तो मला ह्या 3 नंबरच्या आला पाहिजे. म्हणजे हा 2 नंबर आहे तो 3 नंबरला आला पाहिजे. तर मी काय करणार, याला 2 नंबर आहे ना त्याला T2 नंबरचा क्लास देऊ आणि .TWO. आता हा जो कॉलम आहे तो मला ग्रिड कॉलम तो कुठं पाहिजे? 1 2 2 डिवायडेड बाय 3, 2 पासून स्टार्ट कर, 3 मध्ये एंड कर, ग्रिड रो. आता रो कशी असणार आहे आपली? 2 पासून 3, 1 पासून 2, इनहेरिट नको रे, 1 डिवायडेड बाय 2. ओके झाला तुमचा. आता बघा 1 नंबरचा एलिमेंट मी 3 नंबरला आणला, 2 नंबरचा एलिमेंट 2 नंबरलाच ठेवला, आणि 3 नंबरचा एलिमेंट आहे ना इथला जो 3 नंबरचा एलिमेंट होता तो 1 नंबरला आणला. असं तुमचं वर्किंग झालं की तुमचा कोणता एलिमेंट कुठं मूव्ह करायचं आहे ना ते असते की तुम्ही पॅरेंटला काय वापरायचं, डिस्प्ले ग्रेड, त्याला पॅरेंटलाच द्यायचं की किती ह्याच्यात तुला रो मध्ये डिवाइड करायचे, किती ह्याच्यात कॉलम मध्ये डिवाइड करायचे आहे, आणि नंतर इंडिव्हिज्युअली आहे ना तुमचा प्रत्येक डिवला तो डिव कुठं पाहिजे असं त्याचं वर्किंग आहे. एरियाज .ht ग्रिड एरियाज. सेशन आत्ता कुठला घेतलेला मी, बिग बॉक्स ना. हे सगळं काढतो, कंटेनर फक्त ठेवू, आणि अजून काय करू शकतो आपण, किंवा आपण काय करू, मोबाईल जरा व्ह्यू येते का बघूया की डॉट हेडर, याच्या आतमध्ये हेडर असेल आणि इथं असेल डॉट साइड बार, याच्या आतमध्ये साइड बार, अजून काय असतो आपला कंटेंट, डॉट कंटेंट, इथं येईल तुमचा कंटेंट, आणि इथं येईल डॉट फुटर,
इथं फुटर येईल. असं तुमचं काहीतरी HTMLचं पेज असेल आणि याला पॅरेंट टॅग पाहिजे ना आपल्याला. Ctrl+X डॉट कंटेनर आणि हे तुमचे चाइल्ड. आता डॉट कंटेनरमध्ये डिस्प्ले ग्रेड. आता या डिस्प्ले ग्रेड नंतर आपण काय करू, 2 कॉलम घेऊ. ग्रेड टेम्पलेट कॉलम एक मला पाहिजे FRचा आणि 2 नंबरचा कॉलम पाहिजे तो 3 FRचा, म्हणजे एक 75% आणि एक 25%. ओके. ग्रेड टेम्पलेट रोज. ग्रेड टेम्पलेट रोज एक मला पाहिजे रो ती 60 पिक्सेलची कर. नेक्स्ट काय कर, तू जेवढी विड्थ आहे ती FR कर. अजून एक 3 रो घे अशा. नेक्स्ट ग्रेड टेम्पलेट एरियाज. ग्रेड टेम्पलेट एरियाज. आता तुम्हाला सांगते टेम्पलेट एरियाज वर्किंग कसं असतं की हेडर हेडर. नेक्स्ट काय असेल, Ctrl+Z याच्या खाली टाकू. हेडर झालं. अजून काय असते आपलं साईडबार. साईडबार डबल कोटमध्ये साईडबार फुटर डबल कोटमध्ये फुटर आणि त्यांना काय करतो, गॅप दे जरा 10 पिक्सेलचाच देऊ. आता प्रत्येकाला आहे ना आपल्याला आता ॲक्सेस करायचा आहे की तुमचा हेडर डॉट Ctrl+V ग्रेड एरिया हेडर आणि त्याचा जो बॅकग्राऊंड कलर आहे तो काय कर, ॲक्वा कर. कसं दिसते पेज आधी बघूया. ओके. साईडबार कंटेंट साईडबार. आता यांना सांगतो तुम्हाला की हे काय केलंय नक्की. ग्रेड एरिया साईडबार. ओके. आणि याचा जो बॅकग्राऊंड कलर आहे तो ब्ल्यू हायलाइट करू. हे ॲज इट इज मला प्रॉपर्टी लागणार आहेत. कशाला तर अजून आपलं काय राहिलं, कंटेंट आणि फुटर डॉट कंटेंट Ctrl+V कंटेंट आणि इथं आपण कंटेंट वापरलं नाही का, डबल कोटमध्ये कंटेंट आणि इथं डॉट फुटर. या फुटरला सेम ॲज इट इज फुटर बरोबर आहे. याला फक्त ब्ल्यू हायलाइटच्या जागी असं काहीतरी कलर विचित्र प्रकारे देऊन टाकू. नाही असं नाही वर्किंग पाहिजे होतं. ग्रेड एरिया बरोबर आहे.
आहे साईड बार आणि फुटर. ओके. जर का मी इथं कंटेंटला असं केलं तर कंटेंट नाही घेत. इथं मला काय पाहिजे, अजून एक साईड बार पाहिजे, तरी पण नाही घेत ते. कंटेंट कुठे गेला आपला? कंटेंट गेला कोपऱ्यात, तसं नको आहे. 1 2 3 आणि 4, 1 2 आणि 3, 1 2 3. इथं जर कंटेंट एरिया जो आपला जो कंटेंट आहे ना, त्याला काय करू, ओके. तर हे काय नाही, थोडक्यात आहे ना, शॉर्ट फॉर्मसाठी असते. शॉर्ट फॉर्म म्हणजे काय, की जसं आपण हे वापरतो ना, ग्रिड आणि कॉलम, ग्रिड आणि रो, त्यासाठी शॉर्ट फॉर्म असतात. की पहिला जो हेडर आहे त्याला 1 नाव दे, सेकंड जो आहे त्याला हेडर नाव दे. जसं की कॉलम त्यानं 2 ह्याच्यात नाव पडलं ना, त्यासाठी काय असतं की 1FR म्हणजे तुमचा हेडर असेल, 3FR म्हणजे हे असेल. अशा टाईपमध्ये त्याचे नाव असेल आणि ते नाव फक्त इथं वापरायला लागतात. फक्त ते मला पाहिजे तसं वर्किंग होईना. कंटेंटला असं काय नाव वेगळं पाहिजे. याला जर मी फुटर नाव दिलं, ओके, फुटर मधला कंटेंट होतं याला, हेच नाव जर मी या फुटरला कंटेंट दिलं, ओके. आता ते वर्किंग झालं. की जसं मला पाहिजे होतं तसं, की जसं सांगितलं की आपण कस्टम नावं द्यायची अशी काहीतरी नावं. आणि जो कंटेंट आहे ना, आता हा जो नेवबार आहे तो मला कुठं पाहिजे. आता याला मी ॲक्सेस कुठे केला हे डोक्यावरून जाईल थोडं, तरी पण लक्ष द्या. मी नावं काय दिली, हेडर म्हणजे काय झालं, 2 कॉलम नाव आहेत ना, इथं आता 2 कॉलम आहेत. इन्स्पेक्ट केल्यानंतर आहे ना, इथं तुमचा जो ग्रिड आहे ना, इथं बघा तुमचे 2 कॉलम पडलेत. 2 कॉलम कुठले पडलेत, 1FR आणि 3FR, राईट. 1FR आणि 3FR. आता इथं जे आहेत ना, आपल्याला 3 रोज पडल्यात. आता 3 रोज कोणत्या पडल्यात, की पहिली रो जी आहे ती 60 पिक्सेलची असेल. नेक्स्ट आहे की 1FR हा वाला, आणि नेक्स्ट आहे की परत 60FR वाला. ओके. सॉरी, हा 60FR नको आहे रे, तरी म्हटलं असं काम घडलं पिक्सेल. आणि जर चौथा कॉलम असेल तो 40 पिक्सेलचा असेल. ओके. आता ते झालं प्रॉपर वर्किंग. की ग्रिडवरती आलं बघा, त्यानं 4 कॉलम घेतले. पहिला रो जी आहे ती कितीची घेतली, 60 पिक्सेलची घेतली. नेक्स्ट आहे ती 1FR म्हणजे जेवढी विड्थ आहे ना त्याच्यापेक्षा 1FR ने घेतली. आणि परत 60 आणि परत 40, परत 60 आणि परत 40. आता मला काय पाहिजे, हा जो हेडर आहे तो मला मूव ऑन करायचा आहे. तर मी फक्त काय नाही होणार, जो माझा हेडर आहे तिथं जर मी आता हेडर नाव दिलं त्यामुळे तो 1 नंबरला आला. जर मी इथं फुटरच नाव दिलं तर जो माझा हा कंटेंट आहे ना, हा फुटरवाला, तो इथं येणार. आणि इथला जो कंटेंट आहे तो ऑटोमॅटिकली खाली जाणार. हे फक्त असं इंडिव्हिज्युअल कस्टम नावं जसं म्हणतो ना, तशा टाईपमध्ये आपण कस्टम नावं देतो. त्यासाठी हे ग्रिड एरिया वापरायचा असतो. तुमचा ग्रिड एरिया काय करतो, ग्रिड एरिया वर्किंग कस्टम नेम्स user defined and use. ओके. तर तुम्हाला असं हे कस्ट ॲट अ टाइम 1च केलेलं बरं, की तुमचं हे जे हे पटलं ना एक जरी तरी बास आहे. हे ग्रिड एरिया काय की त्याच्या पुढचं आहे, एवढं समजलं तरी बास आहे तुम्हाला. कारण तुम्ही ॲक्च्युअल ग्रिड वापरू शकता, फक्त ते कस्टम नाव वापरायला आहे ना तुम्हाला सगळ्यात भारी आहे ना, गुगलला जावा, MDN ग्रिड एरियाज कुठे गेलं, तर इथं सगळं वापरलेलं आहे. तुम्हाला रिअल एक्झाम्पल भेटतील सगळे.
ग्रिड -AREA. ओके, ग्रिड एरिया. तर ग्रिड एरियामध्ये बघा त्याने सगळं वापरलं आहे. ABC कसं वर्किंग असताना आहे की स्पॅन 2 स्पॅन 3 वगैरे हे आहे ना सगळं कितीनं वर्किंग होते तुम्ही सगळं वाचा. पण त्याच्या अगोदर तुम्हाला हे पचलं पाहिजे. कोणतं वाला की ग्रिड कॉलम ग्रिड रो म्हणजे चाइल्डमधल्या ज्या प्रॉपर्टी आहेत ना त्या समजल्या पाहिजेत. ओके, तर फ्लेक्स ब्लॉक्सचं एक एक्झाम्पल घेऊन फ्लेक्स ग्रिडसाठी फ्लेक्स अँड .html. आता सगळ्यात यूज काय असतो तुमचा की फ्लेक्स बॉक्स आणि फ्लेक्स ग्रिड. तुमचा नॅवबार आहे, नॅवबार इज बेटर फॉर फ्लेक्स प्रॉपर्टी. आता आपण काय करणार आहे की तुमचा नॅवबार वापरणार आहे. नॅवबार कसा वापरायचा युजिंग फ्लेक्समध्ये डॉट नॅव करू आणि त्या नॅवला नाव काय देऊ डिव करू लोगो डॉट नको नाही डायरेक्ट डिव इंटू 3 होम अबाउट आणि कॉन्टॅक्ट. ओके, स्टाईलमध्ये डॉट नॅव या नॅवबारला आपलं डिस्प्ले फ्लेक्स जस्टिफाय कंटेंट स्पेस बिटवीन. ओके, लोगो होम आणि नॅव अबाउट. अजून काय आपण करू शकतो याला बॅकग्राऊंड कलर आहे तो ओके ग्रे ठेवू आणि त्याचा जो कलर आहे तो व्हाईट ठेवू आणि पॅडिंग 10 पिक्सेल. ओके, हा झाला तुमचा नॅवबार. आता काय करू शकतो आपण याला की तुमचा हा लोगो झाला, लोगो आला का नाही तर आला. आणि हा जो कंटेंट आहे त्यात डॉट मेनू हा कंटेंट असा देऊ डॉट मेनू आणि या मेनूला परत डिस्प्ले फ्लेक्स करू आणि गॅप 15 पिक्सेल गॅप ओके 20 पिक्सेल करू. आला तुमचा हा लोगो, तुमचा नॅवबार तयार झाला. आता मला काय पाहिजे की तुमचा कंटेंट हेडर फुटर वगैरे असतो ना तो कसा करायचा. हा तुमचा हा डिव मधला सगळा नॅवबार तुमचा रेडी झाला. इथं काय टाकू डॉट पेज आणि या मेन मध्ये हेडर आत्ता कोणता घेतला मी एरिया घेतला ना. ओके, साईडबार फुटर बरोबर आहे. हे 4 असतात मेन आणि यांना मला आता ॲक्सेस करायचं आहे स्टाईल टॅगमध्ये. तर डॉट पॅरेंटला आपल्याला ॲक्सेस करावं लागेल डिस्प्ले
ग्रिड ग्रिड टेम्पलेट कॉलम 1 FR 3 FR करो. टेम्पलेट 60 सेल. ओके. हेडर तुमचा जो साइड बार आहे, साइड बार आणि कंटेंटला आपण घेत नाही आता. ओके. लोगो, हेडर, साइड बार, कंटेंट आणि फुटर. कंटेंट साइड बार हेडर बरोबर आहे. फुटर ओके. त्याची जी हाईट आहे 100 VH करू. ओके. तर डॉट हेडरला आहे ना, ग्रिड एरिया हेडर. ओके. बाकी त्याने विडथ घेतली. अजून काय करू शकते याला, बॅकग्राऊंड कलर डॉट साइड बार, याला ग्रिड एरिया की. ओके. साइड बार आला. साइड बारनं लेस घेतला 1 FR म्हटल्यानंतर बरोबर आहे. आणि किंवा याला काय करू आपण, साइड बार कंटेंट करू. ओके. तुमचा हा साइड बार आला आणि हा कंटेंट आला. बॅकग्राऊंड कलर साइड बार झाल्यावर डॉट कंटेंट. या कंटेंटमध्ये एरिया ओके. तुमचा साइड बार आत्ता घेतला त्यानं आणि कंटेंट पण घेतला. ओके. आणि डॉट फुटर एफ ग्रिड एरिया फुटर बरोबर आहे. बॅकग्राऊंड कलर ओके. तर तुमचा हेडर साइड बार कंटेंट आणि फुटर बरोबर आहे. असा तुमचा आता कुठे गेला, तुमची इमेज आहे ना, ही वाली. तर याला तुम्ही कस्टम ग्रिड एरिया कसा वापरू शकता माहिती आहे का, की 1 2
1 2 3 4 कॉलम डिवायडेशन करू शकता. कसं सांगतो. ही जी मेन आहे ना डेस्कटॉपची, त्याला हा तुमचा झाला 1 कॉलम, हा 2 कॉलम, हा 3 कॉलम, राईट. त्याच्यात तुम्ही रो कसे करू शकता. हा काहीतरी 10 पिक्सेल वगैरे घ्या. हा हिरो सेक्शन आहे ना, तो किंवा एफ आरमध्ये जर करायचं झालं ना, तर हा तुम्ही 4 एफ आर घ्या, हा 1 एफ आर घ्या, हा तुम्ही 2 एफ आर घ्या, आणि परत हा 1.5 एफ आर वगैरे घ्या असा. ओके. हा झाला तुमचा ग्रीड सेक्शन. आता नेक्स्ट जर व्हिज्युअलायझेशन झालं असेल तर, की हे तुमचा झाला कुठला, आता मी सांगितलं तसं व्हिज्युअलायझेशन कसं करायचं, की तुम्ही ज्यावेळेस ग्रीड टेम्पलेट एरिया देता ना, तर पहिला हेडर कॉलम. ओके. हा जी प्रॉपर्टी आहे किंवा क्लिअर ऑल रँक करतो. आता माझं कसं आहे सांगतो. जस्ट आता मी पेजचं लेआउट केलं आहे ते, की 1 एफ आर आणि हा 3 एफ आर आहे. त्याच्यात पहिलं जे आहे ते 60 पिक्सेल आहे, आणि 1 एफ आर हा कंटेंट आहे, आणि परत 60 पिक्सेल आहे. तर हा जो हेडर आहे, तर हा हेडर राहणार, हा हेडर आहे तो हा वाला हेडर राहणार, हा साईड बार आहे ना, तर हे वाला राहणार, हा जो कंटेंट नाव आहे त्याला हे नाव राहणार. परत फुटर आहे तो हा वाला फुटर, आणि हा वाला फुटर आहे तो हा वाला फुटर. म्हणजे काय झालं, की मला कोणता कंटेंट कशाला बसवायचा आहे, कळालं. की मला काय पाहिजे, जसं मी इथं काय दिलं, की हेडरचा जो पण भाग आहे तो मला ह्या दोन्हीमध्ये पाहिजे. हा जो दोन्ही बॉक्स आहेत ना, त्याच्यात मला हेडरचं नाव पाहिजे, म्हणून मी दोन्हीला नाव काय दिलं, सेम दिलं, कस्टम नाव, राईट. नेक्स्ट काय पाहिजे मला, साईड बार आणि कंटेंट. मी काय दिलं, साईड बार कोणता झाला, हा वाला पॅनेल, आणि हा वाला काय झाला, कंटेंट. तर मी साईड बारचा जो डिव आहे तो ह्या साईड बारमध्ये टाकला, आणि हा जो वाला कंटेंट आहे ना, तो कंटेंट मी ह्यामध्ये टाकला. आहे का तुमचा जो साईड बार आहे तो याच्यात गेला, हेडर आहे तो याच्यात गेला. नेक्स्ट आहे तो फुटर. फुटर मला काय पाहिजे, अख्खीची अख्खी लाईन आहे ना ही दोन्ही पण, त्याच्यात मला अख्खीचा अख्खा फुटर पाहिजे. ओके. क्लिअर ऑल माय ड्रॉइंग्स. जर आत्ता जर क्लिअर झालं नसेल तर तुमचा तुम्ही अभ्यास करा. ग्रेड एरियाचा कळला असेल तर 3 टाईप करा, की याच्यापेक्षा अजून काय सोपं नाही. की जसं मी सांगितलं, की कस्टम नावं काय दिली मी, हे लोगो जाऊ द्या वरचा, की हेडर मला काय पाहिजे, हे ना मध्ये रो कॉलम डिवायडेशन केलं, पण कस्टममध्ये मला काय पाहिजे, जो हेडरचा कंटेंट आहे तो मी हेडरमध्ये घेतला. साईड बारचं काय केलं मी, साईड बार नाव दिलं त्याला, कंटेंटला कंटेंट टाकलं, फुटरला इथं 2 कॉलम पडलेत पण त्यानं फुटर टाकल्यामुळे आहे ना ते फुटर झालं. असं त्याचं कस्टम ग्रिड असतं. ओके. याच्या व्यतिरिक्त अजून आपण कार्ड वापरायचं झालं तर कार्ड पण खाली वापरू. एक कार्ड कसं असतं ते सांगतो. आणि